मेजर हे याविषयी आपल्याला संबोधित या मान्यवर उपलब्ध केलेले आहेत. सर्व पाहुण्यांचं आणि आपल्या सर्व उपस्थितांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो आणि मेजर डी.के. दरेकर यांना विनंती करतो त्यांनी नेत्रदान याविषयी आपल्याला संबोधित करावं. धन्यवाद. माननीय व्यासपीठ, वसंत व्याख्यानमालेचे अध्यक्ष श्री बेनी साहेब, सर्व व्याख्यानमालेचे पदाधिकारी, उपस्थित सर्व मान्यवर यांना सर्वांना माझा नमस्कार. आज हे दोन्ही विषय या व्याख्यानमालेत संयोजकांनी आवर्जून ठेवलेले आहे आणि ही काळाची गरज आहे आणि त्या दृष्टीने याला फार महत्त्व आहे. आपण 3 मे च्या प्रिंट मीडियामध्ये एक मोठी बातमी वाचली. ती खरोखर दुःखद बातमी होती. नाशिकमध्ये एक भारंबे कुटुंब, मध्यमवर्गीय कुटुंब, सुखी समाधानी कुटुंब, त्यांचा मुलगा 8वी परीक्षा पास होऊन 9वी मध्ये गेला आणि 1 मेला सुट्टी असल्यामुळे तो खेळायला गेला आणि खेळताना तो जांभळाच्या झाडावर चढला आणि तिथनं खाली पडला. त्याच्या यकृताला मार लागला. तिथनं त्याला ताबडतोब ऋषिकेश हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलं. 3 दिवस त्याचं नाव अपूर्व हा मृत्यूशी झुंज देत होता आणि ब्रेन डेड झालेलं होतं आणि 3 मेला डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. 13 वर्षाचा मुलगा, होतकरू मुलगा, नुकतंच त्याने आपल्या शैक्षणिक आयुष्याला वेगळ्या वळणाने चाललेला आणि म्हणतात ना, नियतीपुढे कोणाचं काही चालत नाही, नियतीने घाला घातला. अशा परिस्थितीत दुःखाचा डोंगर असताना काही समाजकार्यकर्ते लोक आहेत की ज्यांना थोडंसं नेत्रदान आणि देहदान विषयी जाणकारी आहे. अशा लोकांनी मिस्टर भारंबेंना विचारलं, हा मुलगा 13 वर्षाचा आहे, त्याचं जर आपण नेत्रदान केलं तर कसं वाटेल? हा नाजूक प्रश्न होता. अशा परिस्थितीमध्ये प्रश्न विचारणं, ज्यांनी कोणी त्यांना मोटिवेट केलं त्यांना खरंच धन्यवाद द्यायला पाहिजे अशा परिस्थितीमध्ये. आणि मिस्टर भारंबे यांनी स्वतःला सावरलं, सर्व दुःख विसरले आणि आपल्या कुटुंबाचा सल्ला घेतला. त्यातले त्यात पत्नीला विचारलं. पोटचा गोळा चाललेला आहे आणि अशा वेळेस पत्नीची सहमती असणं खूप गरजेचं होतं. त्यांनी विचारलं. पत्नीने विचार केला की जरी अपूर्व आपल्यामध्ये नसेल परंतु त्याच्या नेत्ररूपाने तो आपल्यामध्ये असेल हे त्यांना पटलं. त्याचवेळी ऋषिकेश हॉस्पिटलच्या टीमनी त्यांना थोडंसं मोटिवेट केलं. हा तरुण मुलगा आहे, याचं जर आपण किडनी दान केलं तर कसं होईल? त्याला सुद्धा त्यांनी होकार दिला. पहा तुम्ही, माणसाची मानसिकता कशा पद्धतीने बदलली गेली आणि त्याचा परिणाम काय झाला. त्वरित रुबी हॉस्पिटलची टीम आली पुण्यावरनं. त्यांनी किडनी लिहिली आणि त्यांच्याकडे वेटिंग लिस्ट 2 लोकांची त्यांना ती किडनी देण्यात आली. आमच्या हॉस्पिटल टीम तिथे गेली, त्यांचे नेत्र काढून आणले, त्याच्यावर प्रोसेसिंग केलं आणि लगेच 4थ्या दिवशी
2 लोकांना अपूर्वचे डोळे देण्यात आले आणि अपूर्व त्या डोळ्यामधनं सृष्टी पाहत आहे. खरोखरीच या लोकांना सलाम करायला पाहिजे या ठिकाणी. तसेच आपले व्याख्यानमालेचे अध्यक्ष श्रीकांत बेनी साहेब यांच्या वडिलांनी सुद्धा 3 वर्षापूर्वी नेत्रदान केलं आणि त्यांच्या नेत्रातून आज ते आपणामध्ये उपस्थित आहेत आणि जग पाहतात. सर्वात महत्वाचं त्यांच्या मातोश्री एक 3 महिन्यापूर्वी त्यांचं निधन झालं आणि वृद्धापकाळामध्ये निधन झालं आणि बेनी साहेबांनी कुटुंबांनी त्यांना समजलं की आईची आता तब्येत खालावत चाललेली आहे आणि आईला विचारणा केली, आई तुझा देहदान केलं तर कसं वाटेल तुला. आईनी मागचा पुढचा विचार केला नाही. ते म्हणले की माझ्या पतीने नेत्रदान केलेलं आहे आणि मला देहदान करायचं. पण मग एक अट आहे त्याच्यासाठी. त्यांनी सांगितलं की माझा हा देहदान केल्यानंतर हा देह आयुर्वेद महाविद्यालयामध्ये आयुर्वेद हॉस्पिटलला देण्यात यावा. त्याच्या पाठी फार मोठं मार्मिक कारण आहे. या माऊलीने त्या ठिकाणी 40 वर्ष हॉस्पिटलमध्ये आणि त्या महाविद्यालयामध्ये सेवा दिली आणि तिचं धोरण किती उदात्त होतं पहा की आज माझा प्रत्येक अवयव हा माझ्या समोर आज हजारो विद्यार्थी डॉक्टर झाले आणि रुग्णसेवा करत आहेत, त्यांच्या शिक्षणासाठी उपयोगी पडेल आणि तो देहदान त्यांनी केला. अशी जर मंडळी आपल्या समाजात असेल त्यांना खरोखरीच आपला सर्वांचा सलाम आहे. आणि असे पुष्कळ दाते आहेत ज्यांनी देहदान, नेत्रदान, अवयदान केलेलं आहे. त्या सर्वांना आपण सलाम करून आपण पुढच्या मार्गक्रमण करूया. पण एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की आपल्या परंपरेनुसार धार्मिक संस्कारातून एक आपला अंत्यविधी केला जातो. ज्यावेळेस शरीरातला प्राणज्योत निघून जाते, हे शरीर अचेतन होतं आणि आपण सर्व घाई करतो की या प्रेताला लवकरात लवकर स्मशानभूमीत घेऊन जा आणि अग्निदाह द्या किंवा त्याला दफन करा. आपण जास्त वेळ प्रेत घरात ठेवत नाहीये. त्याच्या मागे कारण आहे की पेशी आपल्या शरीरात विघटन पावायला लागतात, त्यातमध्ये जीवाणूंची वाढ व्हायला सुरुवात होते आणि शरीर कुजायला लागते. अशा परिस्थितीमध्ये दगड, माती आणि लाकूड आणि या दयामध्ये काहीच फरक नाहीये. म्हणून देहदान, नेत्रदान, अवयदान याचं महत्व फार आहे आणि त्याच्यासाठी सध्याला परिस्थिती बदलत आहे आणि त्याच्यासाठी बऱ्याचशा गोष्टी आपल्याला अजूनही आडव्या येतात की ज्याच्यामुळं आपण ही मोहीम जी आहे ती जास्त प्रमाणात राबवू शकत नाही. कारण की धर्मसंस्कारातून आपल्याकडे संस्कार झालेले असतात की आत्म्याला मुक्ती मिळायला पाहिजे, पिशाची योनी नको, श्राद्ध पक्ष असतं, मुक्ती मिळावी, अतृप्त इच्छा असतात वगैरे वगैरे वगैरे. आपल्या सर्वांना ते माहिती आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये अंधश्रद्धा पण त्याच्यामध्ये जड म्हणजे भार पाडते. आणि त्या दृष्टीने विचार केलं तर आपल्या समाजामध्ये आपल्याला अजून बरंच काही करायचं आहे. आणि मी या ठिकाणी व्याख्यानमालेच्या आयोजकांना धन्यवाद देईल की त्यांनी खरोखरीच हा विषय या प्लॅटफॉर्मवर मांडलेला आहे आणि खरोखर त्याचा उपयोग जास्त आहे. हे करण्यासाठी जर आपण थोडंसं जगाचा विचार केला आणि स्पेशली अंधत्व, WHO जागतिक आरोग्य संघटना आहे ते वेळोवेळी आकडेवारी प्रसिद्ध करत असते. जगामध्ये 4.5 कोटी व्यक्ती ह्या अंध आहेत आणि त्यातल्या 1.5 कोटी ह्या भारतात आहे आणि 70 लाख लोक
जे की कॉर्नियामुळं किंवा त्याला आपण बुबुळ म्हणतो त्याच्यामुळे त्या व्याधींनी पछाडलेल्या आहेत आणि त्यांची व्हिजन ही फक्त 6/60च्या खालीच आहे. 3/60 म्हणजे काय की 3 मीटर पासून त्यांना फक्त फिंगर काउंटिंग करते, त्याच्या पलीकडे काहीच दिसत नाहीये. आणि नियमाप्रमाणे दृष्टी चांगली कोणती असते? 6/6, 6/12, 6/18 अँड ऑनवर्ड्स. पण 3/60 म्हटलं की ती व्यक्ती ही अंध होऊन असते. अंधत्व येण्यासाठी बरेचसे कारण असतात आणि या अंधत्वामध्ये दोन प्रकार असतात. एक कायमस्वरूपी अंधत्व आणि जे अंधत्व आपण दुसरं अंधत्व म्हणजे तात्पुरतं अंधत्व, त्याला अवॉइडेबल ब्लाइंडनेस म्हणतात आणि ते आपण उपचाराने सर्जरी दुरुस्त करू शकतो. त्यातमध्ये सध्याला भेडसावणारा प्रश्न भारतामध्ये कॅटरॅक्ट, त्याचं टक्केवारी जवळजवळ 47.8% आहे. त्याच्यानंतर आहे ग्लुकोमा, ज्याला आपण काचबिंदू म्हणतो, त्याचं पर्सेंटेज जवळजवळ 12.3 आहे. आणि इतर कारण मार लागणं वगैरे वगैरे कारणामुळं ते 13% पर्सेंटेज आपल्या भारतामध्ये आहे. त्याच्यानंतर वयामानुसार आपले हाडं ठिसूळ होतात, शरीराच्या पेशी कमकुवत होत जातात, त्याला एज रिलेटेड मॅक्युलर डिजनरेशन असं म्हणतात. त्याचं पर्सेंटेज जवळजवळ 8.7% आहे. आणि कॉर्नियल ओपॅसिटी म्हणजे कॉर्नियाचे बुबुळ्याचे आजारामुळं ते पर्सेंटेज जवळ 5.1% आहे. आणि सध्यात मोठा प्रश्न आता आपल्या राहणीमान जीवनशैलीमुळं डायबेटीसचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलेलं आहे आणि त्याचा परिणाम हा दृष्टीदोषावर मोठ्या प्रमाणात होत असतो. त्याचाही पर्सेंटेज बऱ्यापैकी वाढलेला आहे. नंतर रिव्हर ब्लाइंडनेस, त्याला अंकोसोरायसिस असं म्हणतात, हा आपल्या भारतामध्ये नॉर्थ ईस्ट भागामध्ये जास्त आहे. पर्सेंटेज निग्लिजिबल म्हणता येईल, त्याला 0.08% आहे. परंतु आफ्रिका खंडामध्ये याचं पर्सेंटेज फार मोठं आहे. रात तांदळेपणा त्याला बसव किंवा रिव्हर ब्लाइंडनेस म्हणतो आपण त्याला. आणि लहान मुलामध्ये त्याचं पर्सेंटेज जवळजवळ 3.9% आहे. आणि ट्रोकोमा एक डोळ्याची स्थिती असते, त्या आजारामुळे सुद्धा बरंचसं अंधत्व येतं. आता मी मगाशी सांगितल्याप्रमाणे तात्पुरतं अंधत्व किंवा अवॉइडेबल ब्लाइंडनेस, त्याच्यावर उपचार करून आपण त्याच्यावर सर्जरी करून ते अंधत्व दूर करू शकतो. असे 70 लाख लोक भारतामध्ये आहेत. त्यातमध्ये पहिला म्हणजे मोतीबिंदू, त्याला कॅटरॅक्ट म्हणतो. बुबुळाचे वेगवेगळे विकार आहेत, ते सुद्धा आपण नीट करू शकतो. बुबुळाची अपारदर्शकता, वेगवेगळ्या कारणाने आपल्या बुबुळावर एक प्रकारचा सफेद पडदा येतो आणि तो पडदा आल्यानंतर आपण तो पाहू शकत नाही समोरचा, तो सुद्धा आपण व्यवस्थित करू शकतो. आणि दृष्टीदोष म्हणजे चष्म्याचा नंबर मोठा असणं, भिंग असणं वगैरे वगैरे. आणि ट्रोमा म्हणजे मार लागणं, शेतामध्ये काम करताना इंडस्ट्रीमध्ये मार लागल्यामुळे अंधत्व येतं. आणि आरोपी रेटिनोपॅथी ऑफ प्रीमॅच्युअर बेबी, बालक ज्यावेळेस आईच्या गर्भामध्ये 9 महिन्याची पूर्ण वाढ झाल्यानंतर त्याचा जन्म व्हायला पाहिजे, परंतु काही कारणास्तव बालकाचा जन्म हा 9 महिने पूर्ण न होताच 7व्या-8व्या महिन्यामध्ये त्याचा जन्म होतो. अशा परिस्थितीमध्ये बालकाचा जो रेटिना असतो, दृष्टीपटल असतं, त्याच्यामध्ये विकृती येण्याची शक्यता असते. आणि अशा बालकांचं तपासणी करणं निओनेटल युनिटमध्ये हे फार आवश्यक असतं. आणि जर ते आपण दुर्लक्षित केलं, त्याची तपासणी केली नाही आणि जर तो दृष्टीदोष तसाच राहिला तर कायमस्वरूपी राहू शकतो. त्यासाठी आरोपीची ट्रीटमेंट घेणं फार गरजेचं असतं. त्याचं डायोड लेझर असतं, त्यांनी त्याला ट्रीटमेंट दिली जाते. आणि कायमस्वरूपी अंधत्व काचबिंदू, त्याला आपण ग्लुकोमा म्हणतो. नंतर दुसरी तंतू क्षय, की इन्फेक्शन झाल्यामुळं डोळ्याला मार लागलेला असेल किंवा वेगवेगळ्या कारणाने इन्फेक्शन झालं असेल आणि त्याच्यामध्ये क्षय निर्माण होतो आणि त्यामुळं आपल्याला डोळ्याला मुकावं लागतं. त्याच्यामुळे कायमस्वरूपी अंधत्व येतं. नेत्रपटल विकृती, रेटिना, आपल्या रेटिनामध्ये बारीक बारीक रक्तवाहिन्या असतात. या रक्तवाहिन्या जसं आपल्या हृदयाला, बाकी रक्तवाहिन्या आपल्या हृदयाला रक्तपुरवठा करतात, शरीराला रक्तपुरवठा, त्याच्यामध्ये क्लॉटिंग येतं आणि नंतर आपण बायपास सर्जरी वगैरे वगैरे करतो. तसाच प्रकार डोळ्याच्या बाबतीमध्ये पण असतो.
की ज्या वेळेस ह्या बारीक रक्तवाहिन्या असतात, केशवाहिन्या असतात, त्याला क्लॉटिंग आलेलं असतं. ते वेगवेगळ्या कारणाने ते त्याची मीमांसा आपल्याला करण्याची गरज नाही, पण ते आल्यानंतर दृष्टी दोष निर्माण व्हायला सुरुवात होते. जर त्याची वेळेस आपण खबरदारी घेतली नाही तर दृष्टी जाऊ शकते आणि कायमचं अंधत्व येऊ शकतं. काही गोष्टी अशा असतात की जन्मताच आंधळेपणा असतो आणि ट्रोमा लागल्यामुळे, मार लागल्यामुळे किंवा लहान मुलं खेळताना लागल्यामुळे त्याच्यामुळे होऊ शकतं. दुसरा एक सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे डोळ्याचा कॅन्सर, त्याला रेटिनोब्लास्टोमा असं म्हणतात. याचं प्रमाण आपण आदिवासी भागामध्ये जास्त प्रमाणात आपल्याला दिसेल, कारण ज्या पद्धतीने डोळ्याची काळजी लहानपणापासून घेतली जायला पाहिजेत आणि हा हेरिडिटरी पण असतो, त्या कारणाने सुद्धा कायमस्वरूपी अंधत्व येऊ शकतं आणि आरोग्य मी आपल्याला आत्ता सांगितलेला आहे. ह्या सर्व गोष्टीचा विचार करता घरामध्ये अंध व्यक्ती असणं हे फक्त त्या व्यक्तीपुरतं ते अंधत्व मर्यादित नसतं, ते कुटुंबाला व्यापतं, पर्यायाने समाजाला व्यापतं आणि पर्यायाने देशाचं सुद्धा नुकसान होतं. जसं की फॉर एक्झाम्पल एक शेतकरी कुटुंब आहे, शेतीमध्ये काम करण्यासाठी जेवढे हात आहेत तेवढे भरपूर असतात आणि भरपूर हात लागतात शेतीच्या कामाला, परंतु घरातला एक व्यक्ती आंधळा झाला, त्याचं सर्व मोबिलायझेशन, त्याचं फिरणं वगैरे वगैरे हे जैसे ते होऊन जातं. त्याचा देखभाल करण्यासाठी त्याला एक माणसाची गरज लागते, म्हणजे ही दोन माणसं त्या ठिकाणी जखडली जातात. मग शेतीचं काम, इतर काम किंवा नोकरी करत असतील त्या सर्व कामावर पर्यायी परिणाम होतो. साधारणतः आपण 100 रुपये रोज प्रत्येक माणसाचा घेतला, 2 माणसाचा 200 रुपये रोज इंटू आपल्या भारतामध्ये 1.5 कोटी असे अंध व्यक्ती आहेत, तेवढ्या प्रमाणात आर्थिक नुकसान हे आपल्या देशाचं पण होतं, कारण की तेवढे काम करणारे हात कमी होतात. तर याचा एवढा मोठा परिणाम आपल्याला दिसून येतो. आणि त्यासाठी नेत्रदान याला म्हटलेले वरदानच आहे आणि हे नेत्रदान खरोखरीच फार मोठं दान आपल्याला मिळालेलं आहे आणि आपण सर्व त्याप्रमाणे प्रयत्न असा करत आहोत की आपण नेत्रदान केल्यानंतर तो मनुष्य त्या डोळ्याच्या माध्यमातून जिवंत राहू शकतो आणि अंध व्यक्तीचं जीवन आपण प्रकाशमय करू शकतो, तमसोमा ज्योतिर्गमय. आणि नेत्रदानाला हे सर्वात श्रेष्ठ दान मानलं गेलेलं आहे आणि नेत्रदानामुळे अंध व्यक्तीची दृष्टी पुनश्च येते. जर जागतिक पातळीवर आणि आपल्या भारताच्या मध्ये जर त्याचा विचार केला तर श्रीलंका एक छोटासा देश आहे, पॉप्युलेशन फार कमी आहे, परंतु जगामध्ये जे नेत्र संकलन केलं जातं त्याचं पर्सेंटेज आणि त्याचा पहिला नंबर श्रीलंकेचा लागतो. त्याच्या खालोखाल 2007च्या पूर्वी गुजरातचा पहिला नंबर असायचा, परंतु तामिळनाडूमध्ये श्रीलंका शेजारी असल्यामुळे त्यांचा प्रभाव थोडासा पडला, बरीचशी जनजागृती झाली आणि भारतामध्ये नेत्र संकलनमध्ये आज तामिळनाडू 1 नंबरवर आहे. आपल्याला दरवर्षी भारतामध्ये 1,50,000 बुबुळांची गरज असते, परंतु वर्षाकाठी आपल्याला फक्त 35,000 डोळे मिळतात किंवा त्याला आपण बुबुळ मिळतो, त्याचा आपण उपयोग करू शकतो. म्हणजे ही किती मोठी तफावत आहे आणि ही तफावत दूर करण्यासाठी आपल्या सर्वांना प्रयत्नशील राहणं हे गरजेचं आहे. ही जी आकडेवारी आहे, तामिळनाडू, गुजरात, महाराष्ट्र 3ऱ्या नंबरवर आहे, आंध्र प्रदेश, कर्नाटक, वेस्ट बेंगॉल 2007 मध्ये आणि 2000 मध्ये ती आकडेवारी पाहिली तर 8 मध्ये थोडीशी समाधान करत आहे. पण आपल्याला जी आपली गरज आहे त्या गरजेनुसार जर विचार केला तर ही तेवढी आकडेवारी एनकरेजिंग किंवा समाधानकारक नाही, त्यासाठी आपल्याला खूप प्रयत्न करावा लागणार आहे. आता बुबुळ म्हणजे काय हे आपल्याला जाणणं आवश्यक आहे. डोळ्याचा जो 1/6 भाग असतो त्याला आपण बुबुळ म्हणतो आणि हे पारदर्शक असतं. जसं की घड्याळाची ही शक्ती असते, घड्याळ असतं आपलं, हे आपण पाहिलं, हे घड्याळाला काच असते, त्याप्रमाणे काचेप्रमाणे असतं आणि आपण त्यातले
काटे आतले पाहू शकतो वगैरे वगैरे. आणि हे बुबुळे 1/6 ऑफ द आय. तर हे बुबुळ आपल्याला फार महत्वाचं आहे. आपल्या दृष्टीवर किरण एकत्र करून आपल्याला दृष्टी किंवा दिसण्याचं काम करण्याचं महत्वाचा अवयव आहे. त्याच्यामुळे डोळ्याला संरक्षण मिळतं. आणि हे बुबुळ जर अपारदर्शक झालं तर आपल्याला थोडंसं टेम्पररी अंधत्व येतं. ते पहा, हे अपारदर्शक बुबुळ या ठिकाणी दाखवले. जर पांढरा भाग या ठिकाणी दिसतो आपल्याला, हा मार लागल्यामुळे किंवा इतर व्याधीमुळे, इतर आजारमुळे हा अपारदर्शक झालेला आहे आणि त्याच्यामुळे तो जास्त क्लॅरिटी नसते, दिसू शकत नाही. इथे आपल्याला हे पारदर्शक बुबुळ दिसतं, जेणेकरून आपल्याला पुढं क्लिअर दिसतं. बुबुळ अपारदर्शक केव्हा होतं? बुबुळाला जर इजा झाली, इजा म्हणजे शेतीमध्ये काम करताना अवजार लागणं, बैलाचं शिंग लागणं, लहान मुलं खेळताना बाण खेळतात, तीक्ष्ण वस्तूने खेळतात, पेन्सिल खेळतात, त्यामुळे मार लागतं. आणि या ठिकाणी जसं हे बुबुळ दिसतं, या ठिकाणी त्याला मार लागलेला आहे आणि ते अपारदर्शक झालेलं आहे. किंवा डोळ्याची शस्त्रक्रिया झालेली असेल आणि शस्त्रक्रिया झाल्यानंतर ज्या प्रमाणात त्याची काळजी घ्यायला पाहिजे ती काळजी घेत नाही. खेड्यामध्ये सॅनिटेशन हायजीनचा फार मोठा प्रश्न असतो. डॉक्टरांनी जरी सांगितलं असतं की पाण्याने, गरम पाण्याने पुसायचं, त्यातमध्ये ड्रॉप वेळोवेळी टाकायचे, पॅड लावायचा, काळा चष्मा लावायचा, या सर्व गोष्टी सांगितलेल्या असतात. परंतु आपलं कार्य बाहुल्यामुळे लोक विसरून जातात आणि पर्यायाने त्याच्यामध्ये इन्फेक्शन येतं आणि त्याच्यामुळे सुद्धा अंधत्व येऊ शकतं. दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कुपोषण. हा सर्वच रोगांना आमंत्रण देणारा भाग आहे, आपल्या सर्वांना माहितीच आहे. आणि त्यातली त्यात अजीवनसत्वाचा अभाव, त्यातली त्यात बालकामध्ये जर अजीवनसत्वाचा अभाव असेल त्या ठिकाणी त्यांना अंधत्व येऊ शकतं. आणि अनुवंशिक किंवा जन्मतात असतं. आणि दुसरी गोष्ट, जंतू संसर्ग जर झाला, त्याला इन्फेक्शन म्हणतो, तो झाल्यानंतर काय होतं की आपल्या डोळ्यामध्ये पू येतो आणि तो पू आपल्या बुबुळाच्या आवरणाचा समोर थांबतो, त्याच्यामुळे तो अपारदर्शक होऊन जातो आणि आपल्याला दिसत नाही. दुसरी गोष्ट, मार लागले ते मागास सांगितलं, लहान मुलं खेळतात, शाळेमध्ये खेळतात, पेन्सिलचे टोक जातात. एक तुम्हाला एक किस्सा सांगतो. हर्सुल सुरगाणा या ठिकाणी शाळेतले विद्यार्थी, आश्रमशाळेचे विद्यार्थी आमच्या रोटरी क्लबने त्यांचं चेकअप केलं होतं. एका मुलीच्या डोळ्यामध्ये पेन्सिलचं टोक गेलं आणि 3 महिन्यापर्यंत टोक डोळ्यामध्येच होतं आणि हळूहळू दृष्टी कमी व्हायला लागली. मग त्या मुलीला इकडे कॅम्पमधनं आणलं आणि ते त्याच्यावर सर्जरी केली. तो पेन्सिलचा तुकडा काढला आणि त्याला आता व्यवस्थित दिसतं. म्हणजे लहान मुलाचा खेळणं हा घातक ठरू शकतं. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे भोंदू वैद्य उपचार पद्धती. जिभेने कचरा काढणं, कानाला काहीतरी बांधून वजन ठेवणं, नंतर शेळीचं दूध डोळ्यात पिळणं, मध टाकणं, झाडपाल्याचा रस टाकणं, या गोष्टी सुद्धा खूपच घातक असतात. मी तुम्हाला साधं उदाहरण सांगतो. आफ्रिकेमध्ये 124 मिलियन पॉप्युलेशन आहे. त्या देशामध्ये फक्त 150 ऑप्थॉल्मॉलॉजिस्ट, डोळ्याचे डॉक्टर आहेत. खेड्यामध्ये ऑप्थॉल्मॉलॉजिस्ट म्हणजे काही माहित नाही, डोळ्याचा डॉक्टर माहितीच नाहीये. अशा ठिकाणी तिथले भोंदू वैद्य काय करतात, असा एक गोटा असतो, दगड डोळ्यांनी पाहिला, आम्ही पुष्कळ त्या ठिकाणी जनजागृती करायचा प्रयत्न केला. तो घेता आणि आपल्या इथे कोपऱ्या बाजारात काउचिंग म्हणतात. ही पद्धत त्या ठिकाणी अजूनही चालू आहे काही ठिकाणी आणि खूपच क्रूर पद्धत, त्याच्यामुळे डोळा जातो. दुसरी पद्धत त्या ठिकाणी आहे की बालक जन्माला येतं. जन्माला आल्यानंतर त्यांच्या ट्राईब, त्यांच्या टोळ्या असतात, त्याचे खुणा असतात की 1 मार्क, 2 मार्क, आडवा मार्क, इथं उभा मार्क, म्हणजे त्यांचं ते आयडेंटिटी असते कोणत्या ट्राईबचा मनुष्य आहे. मूळ जन्माला आल्याबरोबर ते ब्लेडने ताबडतोब पहिली गोष्ट त्याला खून करतात, ज्या ज्या ट्राईबचा इबो, यरुबा, हावजा वगैरे वगैरे वगैरे. तर अशा पद्धतीने त्या खुणा करतात. ते ब्लेड कसं असतं, गंजलेलं असतं, एकदम फेकून देण्यासारखं असतं, अशा ब्लेडने ते करतात आणि त्याच्यामुळे त्याला इन्फेक्शन होतं बालकाला, त्याच्यामुळे सुद्धा दृष्टी जाऊ शकते. बुबुळ प्रत्यारोपण म्हणजे काय? कॉर्निया ट्रान्सप्लांट. त्याच्यामध्ये जे अपारदर्शक झालेलं बुबुळ असतं ते बुबुळ काढून आपण
नेत्रदान केलेल्या व्यक्तीचं बुबुळ लावतो, कॉर्निया ट्रान्सप्लांट करतो, त्याला बुबुळ किंवा कॉर्निया ट्रान्सप्लांट किंवा बुबुळ प्रत्यारोपण असं म्हणतात. याचा प्रकार म्हणजे एक तर म्हणजे दृष्टी मिळवण्यासाठी, डोळ्याचा आकार स्थिर होण्यासाठी, बुबुळामुळे होणाऱ्या आजार बरे करण्यासाठी आणि कॉस्मेटिक सौंदर्य पुष्टीसाठी सुद्धा केला जातो. आता बुबुळ, नेत्रदान केलेल्या व्यक्तीचं बुबुळ कसं असायला पाहिजे ते फार महत्वाचं या ठिकाणी. जर तो कॉर्निया, मृत व्यक्तीची रक्त तपासणी करणं गरजेचं असतं. जर ती व्यक्ती HIV एड्सने बाधित असेल, हेपेटायटिस बीनी बाधित असेल किंवा रेबीज कुत्र्याने चावलेलं असेल तर अशा व्यक्तीचं तपासणी बुबुळ काढलं जातं. परंतु बुबुळ हे प्रत्यारोपणासाठी वापरले जाते, परंतु ते मेडिकल कॉलेजमध्ये रिसर्च आणि विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी पाठवलं जातं. आणि दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे मृत्यूचं कारण हे जाणणं आवश्यक असतं. डॉक्टरांचं तसं लेखी सर्टिफिकेट पाहिजे असतं. आता बुबुळ काढण्याची पद्धती या ठिकाणी जर पाहिलं आपण, या ठिकाणी हे अशा प्रकारचं बुबुळ असतं. नंतर आपण म्हणतो की संपूर्ण डोळा काढला जातो. संपूर्ण डोळा काढला जात नाही, फक्त हा कॉर्निया, हा जो सफेद भागीतला कट दिला, इन्सिडेंट दिलं जातं आणि तिथनं तर बुबुळ काढलं जातं या पद्धतीने. आणि बुबुळ काढल्यानंतर या ठिकाणी एक बाटली असते, हवाबंद असते, त्याच्यामध्ये NK मीडिया असतो, त्याला प्रिझर्वेशनचं सोल्युशन असतं, त्याच्यामध्ये ते ठेवलं जातं. नॉर्मली ही प्रक्रिया करत असताना सतत आपण त्याला डोळा काढणं म्हणतो किंवा इनॉक्युलेशन झाल्यानंतर ते बुबुळ त्या बाटलीमध्ये MK मीडियामध्ये 4 डिग्री सेल्सिअस 4 डिग्री तापमानावर सतत ठेवलं गेलं पाहिजे. ते नंतर हॉस्पिटलमध्ये आणलं जातं, ते लॅबमध्ये नेलं जातं आणि त्या ठिकाणी स्लिट लॅबवर त्याची पूर्णतः तपासणी केली जाते. त्याच्यानंतर आणखी सूक्ष्म तपासणी केली जाते, त्याला स्पेक्युलर मायक्रोस्कोप म्हणतात. त्यातनं त्याचे पेशीचं प्रमाण किती आहे हे पाहिलं जातं. साधारणतः 2500 ते 3000 पेशी ह्या आवश्यक असतात. त्या बुबुळाला धुसूरपणा आलेला आहे का, त्याला घड्या पडलेल्या आहेत का, त्याचा पांढरपणा जो आहे किती पर्सेंटेजमध्ये आहे, त्या बुबुळाला सूज आहे का आणि इतर काही दोष असतील याची सर्वस्वी तपासणी केली जाते आणि ते परत ते MK मीडियामध्ये प्रिझर्व केलं जातं. आणि प्रोसेस करताना सतत 4 डिग्री सेल्सिअस हे तापमान मेंटेन करावं लागतं, त्याला म्हणतात कोल्ड चेंज. आणि हे आपण बुबुळ काढल्यानंतर 7 दिवसाच्या आत आपण प्रत्यारोपण करू शकतो आणि साधारणतः मृत्यूनंतर 48 तासाच्या आतमध्ये ते काढायला पाहिजे. आपल्यामध्ये एक नेत्रसंकलकांची प्रक्रिया असते की डोळा काढणं त्याला एन्युक्लेशन असं म्हणतात, त्याचं दाखवल्याप्रमाणे. आणि ज्यामधनं फक्त डोळ्याचं बुबुळ काढलं जातं त्याला सिट्यू कॉर्नियल एक्सिजन असं म्हणतात. हा टेक्निकल वर्ड आहे, त्याची आपल्याला जास्त देणं घेणं नाहीये, पण आपल्याला जे महत्वाची गोष्ट त्याच्यावर जास्त आपण भार देऊया. बुबुळाची जी शस्त्रक्रिया केली जाते, प्रत्यारोपण केलं झालं, त्याची शस्त्रक्रियेची ट्रान्सप्लांट जे केलं जातं कॉर्नियाचं, त्याचं प्रमाण बरंचसं समाधानकारक आहे. रुग्णाला दुसऱ्याच दिवशी दिसायला लागतं. या ठिकाणी मला आवर्जून उल्लेख करावा लागतो, भारंबे फॅमिलीतला अपूर्व त्याचे डोळे काढले आणि 3 दिवसानंतर 2 व्यक्तीला दिले गेले आणि त्या 2 व्यक्तीला दुसऱ्या दिवशी दिसायला लागलं. म्हणजे हा अपूर्व आपल्यातून गेलेला नाही. तसंच शाहीर बेणींचं पण जणन असे कित्येक या प्रमाणात आपण प्रत्यारोपण केलेले आहेत. बुबुळ अस्वीकृतीचं प्रमाण फारच नगण्य आहे, पण काही कारणास्तव बुबुळ हे मॅच होऊ शकत नाही. पण त्याला मेडिकल ट्रीटमेंट देऊन त्या व्यक्तीला ते बुबुळ आपण पुन्हा लावू शकतो. काही प्रसंगी बुबुळ हे चांगलं जरी असलं, परंतु ज्याला द्यायचं त्याची मेडिकल स्थिती तशी नसते की ते ऍक्सेप्ट करेल, तर अशा ठिकाणी आपण ते बुबुळ त्यांना देत नाही. आणि आधुनिक पद्धतीमध्ये पुष्कळचे ग्राफ्ट, सेल्स ग्राफ्ट वगैरे वगैरे अजून पद्धती पुष्कळ येऊन राहिल्या की ज्या बुबुळाच्या माध्यमातून बनवले जातात. आणि आणखी एक प्रयोगाधीन आहे, प्रयोग चालू आहे अमेरिकेमध्ये, की केराटोप्रोस्थेसिस ही कृत्रिम बुबुळ तयार करणं आणि त्याचं प्रत्यारोपण करणे.
पण ते अजून आलेलं नाहीये. मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा हा 1994 मध्ये पारित करण्यात आला आणि या कायद्याच्या अनुषंगाने काही पॅरामीटर्स दिलेले आहेत. ते पॅरामीटर की फक्त MBBS झालेले किंवा 70 डिग्री घेतलेले त्यांच्याकडे मेडिकल रजिस्ट्रेशन आहे असेच आणि त्यांना याच्याविषयी थोडंसं ट्रेनिंग आहे असेच व्यक्ती हे कॉर्निया काढू शकतात. आणि हा कॉर्निया हॉस्पिटलमध्ये काढता येतो, घरामध्ये काढता येतो, रुग्णवाहिकेमध्ये काढता येतो आणि स्मशानभूमीमध्ये सुद्धा काढता येतो. आणि याच्यासाठी आपल्याला मेलेल्या व्यक्तींनी नेत्रदानाचा संकल्प केलेला असावा, त्याचं लिखित असावं आणि नातेवाईकांची सुद्धा जवळच्या नातेवाईकांची संमती असणं हे आवश्यक आहे. परंतु काही वेळेस ती व्यक्ती आपलं प्रतिज्ञापत्र मृत्यूपत्रामध्ये दिलेलं नसतं, परंतु जवळचे नातेवाईक मुलगा, सून, नातू वगैरे वगैरे हे संमतीपत्र देऊन आपण त्याचं इनिक्युलेशन करू शकतो जरी मृत व्यक्तीने घोषित केलेलं नसतं तरी. आणि यासाठी नेत्रपेढी ही सतत कार्यरत असते. आय बँकिंग ऑफ असोसिएशन ही एक मोठी नॅशनल संस्था आहे. त्याच्या ब्रँचेस स्टेटला आहेत, डिस्ट्रिक्टला आहेत आणि त्या माध्यमातून नेत्रपेढी ही नेत्र संकलनाचं अविरत कार्य करत असते. नेत्रपेढी ही 24 तास चालू असते, 365 दिवस चालू असते. त्यांचं मुख्य कार्य म्हणजे बुबुळ संकलित करणं, त्याचं प्रिझर्वेशन करणं आणि जी वेटिंग लिस्ट असते त्याच्यावर प्रत्यारोपण करणं. आणि सर्वात महत्वाची म्हणजे ही फार संवेदनशील आणि महत्वाची बाब आहे, प्रतिष्ठित बाब आहे. त्याच्यामध्ये गुप्तता राखणं हे फार महत्वाचं असतं. आता प्रश्न होतो, नेत्रदान कोण करू शकतं? सर्वात महत्वाचे म्हणजे मानसिक अवस्था ही सुदृढ असलेली व्यक्तीच नेत्रदान करू शकतं. मोरोन असेल किंवा इतर काही मानसिक आजाराने व्यक्ती जर ग्रासलेल्या असतील तर त्या व्यक्तीचं बुबुळ हे ट्रान्सप्लांटला वापरलं जात नाही, कायद्याने त्याला बंदी आहे. यासाठी कुठलीही वयोमर्यादा नाही, कोणत्या वयोगटातील मनुष्य हे बुबुळदान किंवा कॉर्निया नेत्रदान करू शकतं. याला जात, धर्म, पंथ याची कशाची अडकाठी येत नाहीये. चष्मा लावणारी व्यक्ती, मोतीबिंदू झालेली व्यक्ती, काचबिंदू झालेली व्यक्ती, त्या व्यक्तीचा जर मधुमेह असेल झालेला किंवा रक्तदाब असेल अशी व्यक्ती ही नेत्रदान करू शकते. आणि केल्यानंतर बुबुळाची तपासणी केल्यानंतर योग्य की अयोग्य ते ठरल्यानंतर मग ते ट्रान्सप्लांट केलं जातं. किंवा नेत्रपटल रेटिनो डायबेटिक रेटिनोपॅथीचा पेशंट असतात तो सुद्धा नेत्रदान करू शकतो. हे प्रत्यारोपण करण्यासाठी अपात्र व्यक्ती कोण असतं? जर मृत व्यक्तीचं कारण माहीत नसेल तर त्या व्यक्तीचं आपण घेऊ शकत नाही बुबुळ कॉर्निया. मगाशी सांगितल्याप्रमाणे जर रेबीज झालेले असेल, सेल्चिमिया झालेले असेल, एड्स असेल किंवा हेपॅटायटिस बी असेल त्याचं बुबुळ घेऊ शकतो, पण तो फक्त शैक्षणिक आणि रिसर्च कामासाठीच वापरलं जातं. आता नेत्रसंकलन कशा प्रकारे केलं जातं? 6 तासाच्या आत टीम जाऊन नेत्रसंकलन करत असते. आणि यासाठी आपल्या नातेवाईकांनी ज्यावेळेस डेड बॉडी घरामध्ये असते त्यांनी काय खबरदारी घ्यायला पाहिजे? मृताचे डोळे हे बंद करून त्यावर ओला कापूस ठेवलेला पाहिजे, ज्याच्यामध्ये अर्धता मेंटेन केली जाईल, डोळा कोरडा पडणार नाही. पंखे हे बंद ठेवलेले पाहिजेत जेणेकरून बुबुळ कोरडे होणार नाही. मृत व्यक्तीचं डोकं हे 6 इंच जमिनीपासून वर ठेवलं पाहिजे जेणेकरून जो रक्तप्रवाह तो तिकडे थांबला जाईल, तो डोळ्यामध्ये येणार नाही. आणि मृत झाल्याचं डॉक्टरचं सर्टिफिकेट आणि त्याचं कारण हे असणं गरजेचं आहे. आणि जर आपल्याला शक्य झालं तर अँटीबायोटिकचे आय ड्रॉप्स असतात ते 2-3 थेंब 2-3 तासामधून टाकलं तर त्याची अर्धता मेंटेन केली जाते, त्याची क्वालिटी मेंटेन केली जाते आणि ते बुबुळ प्रत्यारोपणाला चांगला असं राहू शकतं. नेत्रदानाचा फोन कॉल आल्यानंतर
10 ते 15 मिनिटांमध्ये जी टीम असते ती तयार होऊ शकते आणि 1 तासाच्या आत नाशिक आणि परिसरामध्ये पोहोचू शकते. मला या ठिकाणी आवर्जून उल्लेख करावा लागेल तुलसी हॉस्पिटलचा. सटाण्यामधून एका यंग तरुण व्यक्तीचा ऍक्सिडेंट झाला होता. रात्री 12 वाजता कॉल आला. 3-15 मिनिटात तयार झाली. ड्रायव्हर आणि 2 व्यक्ती रात्रीच्या रात्री तिथे गेले. पहाटे पोहोचले, इनोक्युलेशन केलं, कॉर्निया काढला आणि परत आले. म्हणजे एवढ्या तत्परतेने प्रत्येक नेत्रपेढीने हे काम करायला पाहिजे. नाशकामध्ये आपल्याकडे 4 नेत्रपेढी आहेत. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आहेत, तुलसी आय हॉस्पिटलमध्ये आहे, त्याचप्रमाणे कल्पतरू फाउंडेशनमध्ये आहे. तर आयुर्वेदला आहे का नेत्रपेढी? हां, यात आणि बापाई मॅडमकडे होती पूर्वी, पण सध्याला ती कार्यरत नाहीये. तर अशा 4 नेत्रपेढी आपल्याकडे आहेत आणि अशा पद्धतीने जास्तीत जास्त लवकरात लवकर पोहोचून कॉर्निया काढला जातो. आणि आपण सर्व या ठिकाणी समाजाचे अविभाज्य घटक आणि एक सुविद्य नागरिक या नात्याने या कारणासाठी प्रत्येकाने खारीचा वाटा उचलला पाहिजे. म्हणजेच आपण आपल्या नातेवाईकाला नेत्रदानासाठी, देहदानासाठी सर सांगतीलच नंतर प्रवृत्त करणं गरजेचं आहे. सध्याला जे पर्सेंटेज आहे हे आपल्याला खूप वर घेऊन जायचं आहे. 1,50,000 बुबुळ दरवर्षी पाहिजे असतात आणि फक्त आपल्याला 35,000 मिळतात. ही तफावत जर आपल्याला भरून काढायची असेल आणि अंध व्यक्तीचं जीवन प्रकाशमय करायचं असेल तर आपल्याला हे करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी जगजागृती करणं हे महत्वाचं आहे. आणि मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं वाटतं की वसंत व्याख्यानमालेमध्ये आज हे 2 विषय अति महत्वाचे विषय आणि काळाची गरज आहे हे विषय या ठिकाणी त्यांनी ठेवलेले आहेत. खरोखर त्यांना मला धन्यवाद द्यायचे. दुसरी गोष्ट, आता कालच एक नेत्रदानावर मी लेक्चर घेतलं. आपल्याकडे SSC बोर्ड, नॉर्थ महाराष्ट्राचं SSC बोर्ड आहे, त्याचे चेअरमन जगताप साहेब आहे आणि आंधळे साहेब त्यांचे सह सेक्रेटरी आहेत. अशी चर्चा करता करता ते आमच्या हॉस्पिटलमध्ये आले होते त्यांच्या नातेवाईकाला घेऊन ट्रीटमेंटसाठी. पण चर्चा करता करता सर म्हणजे तुम्ही एवढं चांगलं काम करता, तुम्ही नेत्रदानावर लेक्चर का देत नाही? ते म्हणलं की आज माझं वसंत व्याख्यान मला ते म्हणलं आमच्याकडे रेडी प्लॅटफॉर्म तयार आहे. तुम्हाला आमच्याकडे 400 रिसोर्स पर्सन वेगवेगळ्या 6 जिल्ह्यातले हेडमास्टर्स आणि टीचर, स्वामीनारायण इंग्लिश मीडियम 4 दिवसाचं वर्कशॉप चालू आहे. आणि जगताप साहेब आणि आंधळे साहेबांनी इनिशिएटिव्ह घेतला आणि काल 3:30ला ते एक नेत्रदानावर लेक्चर झालं. आणि मला या ठिकाणी सांगायला आनंद वाटतो, या लेक्चरमध्ये, या व्याख्यानामध्ये संवाद इतका चांगला साधला गेला की त्यांनी सांगितलं सर आम्हाला याची प्रत्येकाची CD करून द्या. आम्ही रिसोर्स पर्सन आहोत. आम्ही ह्या सीडीच्या माध्यमातून जनतेपर्यंत आमच्या गावामध्ये, आमच्या एरियामध्ये पोहोचू. आमच्या PTA मध्ये, पालक टीचर्स असोसिएशनमध्ये आमच्या विद्यार्थ्यांची थोडीशी जागृती करू. हे किती मोठा प्लॅटफॉर्म होता आणि मला काल खूप समाधान वाटलं या गोष्टीचं. आणि त्यांनी अजून सांगितलं पुढच्या महिन्यामध्ये RP विद्यालयामध्ये जवळजवळ 4,000 शिक्षकांचं सेमिनार वर्कशॉप 5 दिवसाचं आहे. त्या ठिकाणी सुद्धा आपण हे लेक्चर घेऊ. म्हणजे सरकारी ऑफिसर असून सुद्धा त्यांची कार्य करण्याची प्रणाली वेगळी असते. ते असून सुद्धा त्यांनी याच्यामध्ये इनिशिएटिव्ह घेतला. खूप वाखाणण्यासारखी गोष्ट आहे. यातमध्ये कुटुंबाने, समाजाच्या सर्व घटकांनी यातमध्ये भाग घेतला पाहिजे. हॉस्पिटलच्या स्टाफने सुद्धा, मग ते कोणतंही हॉस्पिटल असो, कार्डियकचं असो, ऑर्थोचं असो, कुठे असो, या ठिकाणी जर असं घडत असेल तर त्यांना नातेवाईकाला प्रवृत्त करणं, त्यांना प्रेरित करणं, त्यांना समजावून सांगणं हे काम ते सुद्धा करू शकतात. आणि दुसरी गोष्ट, ग्रीफ काउन्सिलर ही कन्सेप्ट दुःखामध्ये असताना त्या कुटुंबाला काउन्सिलिंग करणं, त्याला ग्रीफ काउन्सिलर म्हणतात. गुजरातमध्ये, तामिळनाडूमध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये अजून तेवढ्या प्रमाणात आलेली नाहीये. त्यांचं कार्य काय असतं, काही सरकारी असतात, काही NGOज असतात, काही बाकी इतर संस्था, यांच्या माध्यमातून हे स्वतः व्हॉलेंटरी काम करत असतात. ह्या व्यक्ती काय करतात, ज्या ठिकाणी अशी दुःखद घटना झाली त्या ठिकाणी जातात आणि त्या नातेवाईकांना थोडक्यात परिस्थिती पाहून
त्यांना थोडंसं मार्गदर्शन करतात. असं केलं तर बरं होईल. करू न करू ती त्यांची इच्छा असेल, पण त्यांना ते जागृत करतात. आपण स्मशानभूमीमध्ये जातो आणि प्रत्येकजण मला काय म्हणतो कंडोलन्स करायचा, शोक संदेश सांगायचा, प्रत्येकजण पुढे येतो. त्यातले पुढारी ही संधीचा फायदा घेत असतात. आता इलेक्शनच्या मध्ये बरेच आमची मित्रमंडळी गेली, आम्ही त्या ठिकाणी स्मशानभूमीत असायचो, तर प्रत्येक पार्टीचा वक्ता मला श्रद्धांजली व्हायची. तर ह्या श्रद्धांजली वाल्यामध्ये जर ह्या ग्रीफ काउन्सिलला एक 5 मिनिट दिलं आणि त्या ठिकाणी त्यांना सांगितलं की याचं महत्व, ती व्यक्ती त्याच्यावर चढलेली आहे, चितेवर चढलेली आहे, परंतु पुढच्या व्यक्तीला प्रेरणा मिळू शकते. तर हे कार्य सुद्धा फार महत्वाचं असतं. अलीकडे जर आपण खेड्यात गेलं, 10व्या दशक्रिय विधीला अध्यात्मावर प्रवचन चालू असतं, मोठा मांडव दिलेला असतो, अध्यात्म वाचन चालू असतं आणि ते वाचन करता करता आपण मंडळी आपण काय करतो, तुमच्या मुलाचं लग्न झालं का, तुमची शेती किती आहे, पाणी मिळतं का, वगैरे वगैरे अशा इतर गोष्टी डिस्कस करतात. त्याप्रमाणे त्यांच्याकडे कोणाचं ध्यान नसतं. आणि अशा परिस्थितीत ह्या ग्रीफ काउन्सिल जर आपण एक 5 मिनिटं दिलं तर जनजागृती होऊ शकते. आता या ठिकाणी मी मगाशी सांगितल्याप्रमाणे MBBS डॉक्टरकडनंच करायला पाहिजेत, तत्सम डॉक्टरकडनं करायला पाहिजेत, त्याची मेडिकल रजिस्ट्रेशन पाहिजेत. 15 ते 20च मिनिटं लागतात ह्या डोळा काढण्यासाठी. आणि रुग्णांची ही प्रतीक्षा यादी प्रत्येक नेत्रीपडीमध्ये असते आणि प्रत्यारोपण हे लवकरात लवकर करायचं असतं, जेणेकरून कॉर्निया हा वाया जात नाही. आणि ही संपूर्ण यंत्रणा जी वापरली जाते आणि हे दान दात्याचं आणि ज्याला द्यायचं त्याचं दृश्य सुद्धा त्याचं बंधन, त्याला बरीचशी कारणं आहेत, ते वेगळ्या वेळेत आपल्याला वेळ सांगू त्यावेळेस. एकंदर सर्व गुप्तता पाळली जाते. याच्यासाठी आपल्यामध्ये एक गैरसमज आहे की जर आपण डोळा दिला आणि ज्याला डोळा द्यायचा त्याला, ह्या दोघाही लोकांना खर्च येतो, पण कुठलाही एक पैशाचा खर्च लागत नाही. हे टोटली फ्री ऑफ कॉस्ट करायचं असतं. याला प्रोसेसिंग फी लागत नाही, याला कसली फी लागत नाहीये. आम्ही आमच्या हॉस्पिटलमध्ये सर्वस्वी प्रत्यारोपण वगैरे सर्व मोफत करत असतो. आपण यामुळं एका व्यक्तीच्या नेत्रदानातून 2 अंध व्यक्तीला आपण दृष्टी देतो आणि फक्त हे बुबळेच प्रत्यारोपित केलं जातं. दुसरा एक आपल्यामध्ये गैरसमज आहे की डोळ्याला खड्डा पडतो, दुसऱ्याला दिसणार नाही वगैरे वगैरे, आणि हे चुकीचं आहे. पण तसं काही होत नाही, ते कॉस्मेटिक त्याला कव्हर केलं जातं. आणि विशेष म्हणजे जास्त वय झालेल्या व्यक्तीचं कॉर्निया काढता येत नाही. परंतु मला सांगायला या ठिकाणी आनंद वाटेल की 105 वर्षाची वृद्धेने मैसूरमध्ये 2002 मध्ये तिचे डोळे दान केले. 105 वर्ष, विचार करा. आणि नेत्रपेढी ही कधीच कॉल नाकारत नाहीये. दुसरी एक अंधश्रद्धा अशी आहे की पुढच्या जन्मी अन्वत्व येतं. जर आपण नेत्रदान केलं मरणापूर्वी म्हणजे मेल्यानंतर, तर पुढच्या पिढीला अंधत्व येतं. नेत्रविकार असलेली व्यक्ती नेत्रदान करू शकत नाही. अतिवृद्धाचे डोळे वापरता येत नाही. नेत्रदानाला खर्च येतो. माझा जात धर्म मला परमिशन देत नाही. पूर्ण डोळा बसवला जातो, अंत्यविधीला विलंब होतो. असे बरेचसे गैरसमज आहे. पण तशा प्रकारे काहीही गैरसमज पाळू नका. या ठिकाणी आपण स्वेच्छेने आपण आपलं हे प्रतिज्ञापत्र तयार करू शकता आणि इतरांना सुद्धा प्रेरित करू शकता. म्हणून साठी चमत्कार काही करू शकत नाही. आपण सर्व एकत्र मिळून या गोष्टी करू शकतो आणि त्यासाठी आपण सर्वांनी एकत्र प्रयत्न करत आहोत. हे देवाने शरीर दिलेले आहे, त्यातला जर आत्मा निघून गेला तर शरीर मातीमध्येच जातं शेवटी, किंवा पंचतत्वात विलीन होतं. पारशी समाजामध्ये ते विहिरीत टाकलं जातं. पण त्यांची जी भावना आहे की शेवटी ही डेड बॉडी सुद्धा विहिरीमध्ये टाकून त्याच्यावर कोणाचा तरी उदरनिर्वाह होतो. म्हणजे वल्चर्स असतात, त्यांना सुद्धा भक्ष्य लागत असतं. ते डेड बॉडीचं भक्ष्य खातात, पक्षी ते खाऊन जातात. पण त्याची उदात्त हेतू पहा. म्हणून कबीराने या ठिकाणी फार मार्मिक सांगितलेलं आहे की इस तर धन की कोण बढाई, इस तर धन की कोण बढाई, देखत नयन में मिट्टी मिलाई. आपण जिवंत असतो त्यावेळेस आपल्या शरीराचा आपल्याला खूप अभिमान असतो. मी बॉडी बिल्डर आहे, मी पैलवान आहे, मी स्मार्ट आहे, वगैरे 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 आपलं सतत करतो. पण त्यातला आत्मा निघून गेल्यानंतर शरीराचं काय होतं? मुस्लिम प्रमाणे त्याला
जमिनीतच गाडलं जातं, ते पण गावाच्या बाहेर ख्रिश्चन गाडतात, पारशी लोक विहिरीत टाकतात आणि हिंदू लोक त्याचं पंचतत्वात अग्नी देऊन विलीन करतात. म्हणून कबीर पुढे म्हणतो, अपने खातिर महल बनाया, आपही जाकर जंगल सोया. आपण जिवंत असताना खूप घर, गाड्या, गोड्या वगैरे वगैरे खूप काही करतात, संपत्ती मिळत असतो, पण ते शेवटी काय होतं, तिकडेच जातं शेवटी. आणि शेवटी कुठे जागा मिळते, स्मशानभूमीमध्ये गावाच्या बाहेर. खूप मार्मिक त्यांनी सांगितलेलं आहे आणि चांगला मेसेज दिलेला आहे. आणि सांगतो पुढे, हाड जले जैसी लकड़ी की मोली, बाल जले जैसी घास की पोली. ज्यावेळेस आपण प्रेत चितेवर ठेवतो, अग्निदाह देतो, जसे लाकडं जातात त्याप्रमाणे हाडं फटफट जळून जातात आणि कवटीचा आवाज येतो, मग माणसं उठतात. केस आपण कोरडं गवत आणतो, त्याला अग्नी लावून त्या घासलेट टाकतो, तूप टाकतो आणि अग्नी लागतो, केस भरभर जळून जातात. शेवटी काय राहतं. म्हणून कबीर म्हणतो, कहत कबीरा सुन मेरे गुनिया, आप मुळे पिछू डुब गई दुनिया. अजून मला वाटतं शास्त्राने, विज्ञानाने किंवा देवाने मनुष्य मेल्यानंतर आपल्याला पाहण्याचं काहीच ठेवलेलं नाहीये. म्हणजे मेल्यानंतर सर्व जग बुडाल्यासारखं दिसतं. आणि म्हणून म्हणतो की आपण सर्वांनी या ठिकाणी एक चांगला उपक्रम, आपण आपले शेजारी, आपले कॉलनीतील लोक, आपल्या बिल्डिंग मध्ये लोक यांना आपण प्रेरित करा. तुम्हाला काही अडीअडचण असेल, माहिती लागत असेल, ह्या 4 पिढी आहे, तुलसी आय हॉस्पिटल सदैव तयार असेल आपल्याला मदत करण्यासाठी. आज या ठिकाणी फॉर्म आणलेले आहेत, ते संजयच्याकडे आपण देऊया आणि त्या पद्धतीने त्याचा आपण सर्वांनी मिळून हा एक मोठी मोहीम राबवूया. आणि जो 1,50,000 लोकांना फक्त 25,000 दिसून जातो, तो आकडा आपण पुरा करूया. असा आज आपण सर्व मिळून या ठिकाणी प्रकल्प करूया. आणि धन्यवाद. यानंतर डॉक्टर राजन कुलकर्णी हे आपल्याशी देहदान या विषयावर संवाद साधतील. आपल्या सर्वांना विनंती आहे, डॉक्टर राजन कुलकर्णी यांच्याही व्याख्यानाचा आपण आस्वाद घ्यावा. व्यासपीठावरील सन्माननीय माझे मित्र डॉक्टर सरेकर, या वसंत व्याख्यानमालेचे आयोजक श्री बेणीसाहेब, झेंडेसाहेब आणि बाकी अन्य मान्यवर आणि नाशिक जिल्ह्यातील या व्याख्यानमालेसाठी उपस्थित श्रोते हो, मला मोठा आनंद वाटतोय की बालपणापासून आम्ही या गंगेवर यायचो. वसंत व्याख्यानमालेमध्ये अनेक वक्त्यांचे व्याख्यान आम्ही ऐकलेले आहे आणि मला जेव्हा बेणीसाहेबांनी व्याख्यानासाठी बोलवलं त्यावेळेला खूप आनंद वाटला की आपल्यासारख्यांशी मला संवाद साधता येईल. मी आयुर्वेद महाविद्यालय रुग्णालयामध्ये प्राध्यापक आहे. आत्ताचीच परवा 3 महिन्यापूर्वीची घटना ही या व्याख्यानमालेचे आयोजक आता दरेकर सरांनी सांगितलं की त्यांनी त्यांच्या मातोश्रींचा देह आमच्या रुग्णालयासाठी देहदान केला. हा मोठा एक वेगळा भाग होता त्या माऊलीचा सुद्धा आणि त्यांच्या मुलांचा सुद्धा. कारण लोकांमध्ये अनेक गैरसमज आहे. परवा काही व्यक्तींपुढे माझं असं बोलणं चाललं होतं की माझं वसंत व्याख्यानमालेमध्ये व्याख्यान आहे. असं होऊ शकतं का हो की समजा जो देह दिला नाही त्या देहाला मुक्ती मिळू शकते का? कारण गैरसमज आहे. त्याच्यामध्ये काही वेगळ्या थरातले असे लोक होते. कारण हा मोठा एक याचा भाग येतो, एक मनाला हादरून टाकणारा असा भाग येतो. कारण त्या व्यक्तीचा 10वे-12वे करताना अस्थीची गरज असते, त्या आश्माची गरज असते आणि इथे तर काहीच नाही. असं असताना त्याला काय मोक्ष प्राप्त होईल? आमचे मित्र म्हणाले की सर, मोक्ष प्राप्त होण्यासाठी त्या निर्जीव देहाची काय गरज आहे? आत्मा तर कधीच अगोदर निघून गेलेला आहे. त्यामुळे मला असं वाटतं की या शंका घेण्यापेक्षा त्या देहदानामुळे आज वेगळ्या स्वरूपाचं पुण्य तिथे तुम्हाला प्राप्त होणार. ते या जन्मी तर असेलच, पण निश्चित परजन्मी दुसऱ्या जन्मी सुद्धा तुम्हाला प्राप्त होईल. दान वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. त्या त्या क्षेत्रातले ते दान महत्वाचे आहेत. जसं गोदान आहेत, भूदान आहेत, अन्नदान आहेत, जलदान आहेत. निश्चित या प्रत्येक दानाला महत्व आहे. पण तसं देहदान, सुशील संहितेमध्ये या देहदानाला महत्व दिलं आहे आणि त्यांनी त्याचा एक स्वतंत्र श्लोकच त्या ठिकाणी दिला आहे की देहदाना इतकं
मोठं पुण्य नाही. त्या काळामध्ये सुद्धा देहदान हा त्या ठिकाणी केलं जात होतं. फरक काय होता बघा, प्राचीन सुशील संहितेमध्ये या देहाच्या बाबतीत, कारण प्राचीन इसवी सन पूर्व पहिल्या शतकातली सुशील संहिता, त्या काळामध्ये सुद्धा देहदानाची प्रक्रिया होती आणि तो देह त्या वैद्यकीय विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी उपयुक्त होत होता. असा देह प्राप्त झाल्यानंतर तो देह एका पिंजऱ्यामध्ये ठेवावा आणि त्याला झाडाच्या साली बांधून एका वाहत्या पाण्यामध्ये तो देह साधारणपणे 2 ते 3 आठवडे ठेवला जात असत, की ज्या ठिकाणी प्रकाश येणार नाही. सुश्रुत संहितेमध्ये असं स्पष्ट उल्लेख आहे की जिथे प्रकाश नाही पण छोट्याशा नदीमध्ये तो देह ठेवला जायचा आणि 2 ते 3 आठवड्यानंतर तो देह काढून त्याच्या साली बाहेर काढल्या जायच्या, त्वचा बाजूला केली जायची आणि नंतर तो देह त्या वैद्यकीय विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी दिला जात होता. म्हणजे प्राचीन काळापासून ही पद्धत आहे. विद्यार्थ्यांना आता मेडिकल कॉलेज खूप झपाट्याने वाढतं आहे. पूर्वी आमचं एक आयुर्वेद महाविद्यालय नाशिकमधलं पहिलं महाविद्यालय की ज्या ठिकाणी वैद्यकीय विद्यार्थी शिकत होते, पण आज होमिओपॅथिक कॉलेज आहेत, मेडिकल कॉलेज आहेत, आजूबाजूच्या ठिकाणी SMPT वगैरे, त्या प्रत्येक ठिकाणी त्या विद्यार्थ्यांना शिकायचं आहे. तर त्या विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी या डेड बॉडीची निश्चित गरज आहे. त्याच्याशिवाय ते अभ्यास कसा करणार, कारण त्या शवविच्छेदनातूनच त्यांना मधल्या शरीराच्या पेशी, त्याच्यातले शरीराचे अवयव हे संपूर्ण समजू शकतात आणि त्याचा अभ्यास केल्यानंतरच त्यांना पुढच्या स्वरूपात त्यांची वाटचाल करू शकते. कारण त्यांना पुढे सर्जरी विषय आहे. फुफ्फुस कुठल्या बाजूला आहेत, हृदय डाव्या बाजूला आहे की उजव्या बाजूला आहेत, यकृत उजव्या बाजूला आहे, प्लीहा डाव्या बाजूला आहेत, हे प्रत्यक्ष बघायचं असेल, त्यांना शिकायचं असेल तर त्यांना पहिल्या वर्षाला हा शारीररचना किंवा अॅनाटॉमी विषय आहे आणि त्या विषयासाठी त्यांना या मृतदेहाची गरज असते. शरीर हे असं एक चांगल्या स्वरूपात भाग येतं की ते जिवंतपणी तर आपल्याला शिकवतच, पण मृतपणी पण आपल्याला शिकवतं. त्याच्यातून आपल्याला या वेगळ्या पद्धतीतून त्याचं नॉलेज आपल्याला त्या ठिकाणी मिळतं. नुसतं वैद्यकीय विद्यार्थीच नाही तर फिजिओथेरपीचे स्टुडंट्स आहेत किंवा बाकीचे डेंटल आणि इतर या विद्यार्थ्यांना सुद्धा त्याचा अभ्यास करता येतो. संशोधकांना काही वेगळ्या स्वरूपात, आता मध्यंतरी मला एका नाशिकमधल्या नामवंत सर्जनचे हे पाहिले की त्यांनी त्या स्वरूपात वेगळ्या स्वरूपाचे सुचर्स त्यांनी या मृतदेहावर शिकले आणि त्यांनी ते शिकवण्याची पद्धतही त्याच्या अवलंबल्या. त्यामुळे मला असं वाटतं की हा भाग फक्त वैद्यकीय विद्यार्थ्यांसोबत संशोधनासाठी सुद्धा याचा त्या ठिकाणी उपयोग होतो. कारण नाहीतर देह जो आहे, जसं आता दरेकर सरांनी सांगितलं की तो एकतर दहन केला जाईल, तो जमिनीमध्ये गाडला जाईल किंवा पारशी याच्याप्रमाणे तो त्या पक्ष्यांसाठी पाठवला जाईल. मृतदेहाचा काय विचार की जो पंचत्वात विलीन होणार आहे, पण त्या पंचत्वात विलीन होण्यापूर्वी त्या देहाचा जर शरीराला काहीतरी दुसऱ्याला ज्ञानासाठी जर उपयोग होत असेल तर त्याचा निश्चित अशा स्वरूपाचा आपण विचार करावा. मी लातूर शहरामध्ये गेलो होतो, तिथे या स्वरूपात एक व्याख्यान दिलं आणि मला मोठं आश्चर्य वाटलं की मला जवळजवळ 500 व्यक्तींनी ते फॉर्म्स भरून दिले. मी त्या लातूर मेडिकल कॉलेजला ते फॉर्म्स मला देण्यात आले. म्हणजेच त्या व्यक्तींसाठी निश्चित आहे. आता जसं आता सरांनी सांगितलं की नेत्रदानाचे फॉर्म्स आहेत, देहदानाचे फॉर्म्स आहेत, आपण काहीतरी द्यावं ही जी प्रवृत्ती भारतीय संस्कृतीची आहे ती या स्वरूपात प्राप्त होऊ शकते. काय प्रोसिजर याची, प्रत्येकानं असं वाटतं हो करायचं तर आहेच, पण प्रोसिजर काय आहे, त्याचे प्रोसिजर असे आहेत. माझ्याकडे त्याचे फॉर्म्स आहेत आणि ते फॉर्म्स आम्ही या ठिकाणी आपल्याला दाखवू शकतो. त्याच्यामध्ये ज्या व्यक्तींना देहदान करायचं आहे त्यांच्या घरच्यांची सही आम्हाला लागते, कारण मृत झाल्यानंतर त्या घरच्यांचा तो भाग महत्त्वाचा असतो, कारण देह त्यांच्या ताब्यात असतो. त्यासाठी घरच्यांचे म्हणजे जवळचे जे नातेवाईक आहेत, मुलगा, सून किंवा बाकी अन्य व्यक्तींचे त्याच्यावर सह्या पाहिजे. ज्या व्यक्तींना देहदान करायचं आहे जिवंतपणी त्यांच्या सह्या तिथे अपेक्षित आहे. त्याच्यासाठी त्या फॉर्ममध्ये आम्ही काही गोष्टी आम्ही त्या ठिकाणी घेतो की जर मृत्यूनंतर साधारणपणे किती वेळात आणला पाहिजे, जितक्या लवकर तुम्ही हा देह आमच्याकडे आणाल तेवढ्या लवकर त्या देहाच्या स्वरूपात आम्हाला पुढचं जे सोपसंस्कार आहे ते त्या ठिकाणी करता येतात. साधारणपणे 3 तासापासून 6 तासापर्यंत तो देह त्या वैद्यकीय महाविद्यालयामध्ये त्या ठिकाणी पोहोचायला गेला पाहिजे. फॉर्म अगोदर भरावं ही प्रक्रिया मी सांगतोय. फॉर्म आपण भरला गेला पाहिजे. ते फॉर्म्स आमच्याकडे असतात आणि ज्या वेळेला त्या व्यक्तीचा मृत्यू होतो त्यांनी जर फोन केला 1-3 तास अगोदर तर म्हणजे मग आम्ही त्या स्वरूपात तयारी करू शकतो. तो देह आमच्याकडे पोहोचवल्यानंतर आम्ही त्या व्यक्तीच्या, जी व्यक्ती मृत आहे त्यांच्या डेथ सर्टिफिकेट्स आणि हे स्वतः ताब्यात घेतो आणि त्यांना गळ्याजवळची जी आर्टरी आहे त्यामधून किंवा मांडीजवळच्या फेमोरल वेनमधून आम्ही एक विशिष्ट प्रकारचं सोल्युशन आम्ही मध्ये त्या ठिकाणी घेतो.
ते सोल्युशन मध्ये सोडल्यानंतर तो देह साधारणपणे 6 महिन्यापर्यंत टिकू शकतो आणि तो देह नंतर त्या विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. म्हणजे एकदा ती व्यक्ती मृत्यू झाली की त्याच्यानंतर फक्त शोकसंस्कार हा भाग त्या ठिकाणी आमच्याकडे आहे, आमच्याकडे त्यांनी इन्फॉर्म केला तर तो देह आम्ही त्या ठिकाणी स्वीकारतो. आणि फक्त आम्हाला अपेक्षाच अशीच आहे की घरच्यांची आणि त्या व्यक्तीची सही पाहिजे. याला कदाचित आपण फॉर्म भरला आणि नंतर आपलं मन बदललं की नाही आम्हाला नाही द्यायचं, त्याच्यासाठी काय आम्ही तुम्हाला रागवणार नाही किंवा फॉर्म भरला तुम्ही आमच्याकडे दिलाच पाहिजे अशाही स्वरूपात त्याच्यामध्ये काही आमचे बंधनं नाही. पण फॉर्म भरला आहेत आणि आपण आणला तर त्याच्या स्वरूपात आम्ही पुढची तयारी त्या ठिकाणी निश्चित त्या ठिकाणी करू शकतो. एखाद्या व्यक्तीने फॉर्म भरलेला नाही, आता परवा असं झालं की एका व्यक्तीची इच्छा होती पण त्यांनी फॉर्म भरलेला नव्हता, त्यांच्या मुलांनी आम्हाला येऊन सांगितलं की फॉर्म भरलेला नाहीये सर, तर आम्हाला असं देह देता येईल का? निश्चित देता येईल. घरच्यांची जर संमती असेल तर तो देह आम्ही निश्चित त्या ठिकाणी स्वीकारतो. काही मेडिको लिगल केसेसच्या बाबतीत मात्र आम्हाला तसे कुठले देह आम्ही स्वीकारत नाही. त्याचा एक विचार आहे की ज्या बॉडी इन्फेक्टेड आहेत, ज्याच्यामध्ये सांसर्गिक अशा स्वरूपाचे काही आजार ज्यांना झाले आहेत, जसे एड्स आहेत किंवा काही गँग्रीन सारखे काही विकार आहेत किंवा रॅबिज सारखे काही विकार आहेत की ज्या मृतदेहाच्या संदर्भात त्याच्या स्वरूपात जंतुसंसर्ग हा त्या ठिकाणी दुसऱ्यांना होऊ शकतो, असे विकार असणारे देह फक्त आम्ही स्वीकारत नाही. कारण अशा देहामुळे तिथे शिकत असताना त्याचा संसर्ग त्या ठिकाणी होऊ शकतो. अतिवृद्ध व्यक्तींचा देह सुद्धा त्या ठिकाणी जर आणला गेला तर तो सुद्धा सुश्रुत संहितेमध्ये पण दिलेला आहे की अतिवृद्ध व्यक्ती असतील म्हणजे साधारणपणे 100च्या नंतर, कारण ते डिसेक्शन करताना त्या स्वरूपात ती बॉडी नीट डिसेक्ट होत नाही, त्याचं शवविच्छेदन नीट होत नाही. त्याच्यामुळे अतिवृद्ध म्हणजे साधारणपणे 85 नंतरच्या व्यक्तींचा देह हा त्या ठिकाणी शक्यतो आम्ही त्या ठिकाणी स्वीकारत नाही. बाकी कोणत्याही धर्म, कोणत्याही लिंग, कोणत्याही वयोगटातला आपण त्या ठिकाणी घेतो. फक्त ज्येष्ठ खूपच वृद्ध आहेत अशा व्यक्तींचा देह हा त्या ठिकाणी स्वीकारला जात नाही. मृत्यूनंतर पोलीस विभागाचं ना हरकत प्रमाणपत्र त्या ठिकाणी लागतं. जर एखादी पोलीस केस झालेली असेल तर, नैसर्गिक मृत्यू झाला असेल तर संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांचं प्रमाणपत्र लागतं. साधारणपणे हा मृतदेह सकाळी 10 ते 5 या वेळामध्ये त्या ठिकाणी आणावा. अन्य वेळा असेल तर आम्हाला इन्फॉर्म केलं तरी आम्ही त्या ठिकाणी घेऊ शकतो. नातेवाईकांचं ना हरकत प्रमाणपत्र त्याच्यासोबत आम्हाला त्याची गरज असते आणि नातेवाईकांनी तो मृतदेह तिथे आणल्यानंतर त्यांची कागदपत्रांची म्हणजे ओळखपत्र त्या ठिकाणी, त्यांचा रहिवासी दाखला हा त्या ठिकाणी आम्हाला असणं आवश्यक आहे. आणि हे दिल्यानंतर आम्ही एक आभाराचं पत्र हे त्या ठिकाणी देत असतो. झरेकर साहेबांनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या आहेत, दानाचा भाग आहेत आणि हे देहदान हा भाग याच्यासाठी इतका महत्वाचा आहे की ज्याच्यासाठी आपण या जन्मी नाही आणि पुढच्या जन्मी सुद्धा आपण निश्चितच त्याचे एक वेगळा भाग आपण त्याच्यातून उत्तर त्या ठिकाणी करू शकतो. या व्याख्यानासाठी आपण इथे आम्हाला बोलवलं. आपल्या काही शंका असतील तर निश्चित आम्ही त्याचं उत्तर देऊ, कारण दानातला हा एक भाग आहे. आम्ही दोघं इथे फॉर्म्स घेऊन आलेलो आहोत आणि त्या संदर्भात आपल्या काही शंका असतील तर त्या शंकांचं निरसन आम्ही निश्चित त्या ठिकाणी करू. धन्यवाद सर. या ठिकाणी दोन्ही मान्यवर महोदयांनी नेत्रदान आणि देहदान याविषयी सविस्तर माहिती आपल्याला दिली. मी स्वतः माझ्या आईचं देहदान केलंय आणि वडिलांचं नेत्रदान केलंय. आपले 2 मिनिटं घेतो फक्त. आणि घरात दुःखद निधन झाल्यानंतर बरेच लोक भेटायला येत असतात, नातेवाईक भेटायला येत असतात, मित्रमंडळी भेटायला येत असतात आणि वेगवेगळ्या शंका विचारत असतात. मला आईचं देहदान केल्यानंतर बरेच लोक येऊन विचारायचे, का हो आता 10-12 नाही का? तर मी त्यांना सांगितलं नाही. म्हणे मग मोक्ष कसा मिळणार आणि तुम्ही 10-12 का करणार नाही?